आपल्यावर जबाबदाऱ्या भरपूर आहेत. या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आज जे बजेट मांडलंय हे उद्याच्या पेपरमध्ये येण्यासाठी नाहीये. पेपरमध्ये एक दिवस येऊन बातमी संपून जाईल, पण या बजेट मधले तुम्ही ज्यावेळेस कामं पूर्ण करताल ना, या प्रत्येक नगरसेवकाला त्यांचे नागरिक लक्षात ठेवणार आहे. म्हणून मी जे तळमळीने सांगतो तुम्हाला की हे आकडे आहेत, या आकड्यावर आपण चर्चा केली. हे आकडे कुठून आले, कसे आले, फुगवलेलं बजेट, वर्षानुवर्ष आपण या चर्चा करतो. पण आपल्याला हे बजेट पूर्ण करायचंय. या बजेट मधली प्रत्येक तरतूद पूर्ण व्हायला पाहिजे, कारण या बजेटच्या प्रत्येक पैशावर या नागरिकांचा अधिकार आहे आणि या नागरिकांनी तुम्हाला एवढ्या बहुमताने निवडून दिलंय, म्हणून आपलं काम करणं क्रमप्राप्त आहे. हे करत असताना आज सभागृहात आपण ज्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात सभागृह आपण विषय मांडले, मी एक सगळ्यांना सांगतो, विरोधक असू द्या किंवा कोणी, विकासाच्या मुद्द्यावर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्यातला अहंकार थोडासा बाजूला ठेवा. एखादा सदस्य चुकून बोलला असेल, मोठ्या मनाने माफ करा. नवीन नगरसेवक आहेत, काही गोष्टी कळत नाही, काही गोष्टी कोण कोण सांगत असतं. काही नगरसेवकांना सांगितलं जातं, बोलत जावा, हे करत जावा. तुम्ही सभागृहात ज्या पद्धतीने हे करताय त्या पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार आहे. तर माझी एक विनंती सर्व ज्येष्ठ नगरसेवकांना, या नवीन नगरसेवकांवर लगेच रागाला जाऊ नका. शेवटी आपण इथे 112 जण जे बसलोय ते आपल्याला एकत्रितपणे काम करायचं आहे. आपण इथं आत आल्यानंतर पक्षभेद विसरा. आपण फक्त विकासावर काम करा. विकासाच्या तुमच्या ज्या सूचना असतात त्याही आम्ही मान्य करू, मोठ्या मनाने मान्य करू. कारण तुम्ही ज्या सूचना विकासासाठी देणार आहेत, या प्रत्येक विकासावर या जनतेचा अधिकार आहे आणि त्या पूर्ण होण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर असतो. आम्ही पहिल्या सभागृहात महापौरांच्या निवडीच्या वेळेस आपल्याला शब्द दिला होता की समान निधी आम्ही सर्व नगरसेवकांना देऊ. त्या निर्णयाची आज आम्ही अंमलबजावणी करतोय. सर्व नगरसेवकांना समान निधी आम्ही जाहीर करतो महापौरांच्या माध्यमातून. आता जे आपण वेगवेगळ्या तरतुदी केल्या, हे सगळ्या करत असताना त्या पूर्ण करण्यासाठी सभागृहात विरोधक जरी कमी असले तरी आम्ही असं कधी समजणार नाही किंवा आमच्या बहुमतावर चुकीची गोष्ट आम्ही कुठलीही करणार नाही, याची आपण आणि आपल्याला या 5 वर्षात सोलापूरचा चेहरा बदलायचा. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, इथून मागचं सोलापूर वेगळं होतं, इथून मागचं सोलापूर वेगळं होतं. आज जे आपण या सभागृहात बसलोय, तुम्ही लक्षात घ्या, आज आपलं सोलापूर मेट्रो सिटीच्या दिशेने चाललंय. आज आपल्या इथं IT पार्क होत आहे. IT पार्क साठी जागा मंजूर झाली, त्याच्या संदर्भातल्या विजेचा करार पूर्ण होतोय. हे सगळं होत असताना या सगळ्याला मूलभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ह्या शहराने द्यायचंय. विमानसेवा चालू झालेली, विमानसेवेमुळे आपण जरी म्हणत होतो विमानसेवा चालू होणार नाही, अनेक राजकारण झालं त्याच्यात, विमानसेवा चालू होणार नाही, विमानसेवा बंद पडणार. पण आज चांगल्या पद्धतीने विमानसेवा चालू आहे, कारण तुम्ही या शहराचं पोटेन्शियल समजून घ्या. आपण क मधनं ड आलो का ब मध्ये आलो, पण आपली जबाबदारी की आपली लोकसंख्या कमी झाल्यामुळे आपली ही परिस्थिती झाली. लोकसंख्या कमी का होती, तर आपण कुठं तर उद्योगधंदे आणायला कमी पडतो. आता बापूंनी सांगितलं टॅक्सच्या विषयाच्या बाबतीत, महापौरांचा पहिल्या दिवसापासूनचा विषय की हा टॅक्स बंद व्हायला पाहिजे. हा टॅक्स बंद झाल्याशिवाय मल्टीनॅशनल कंपन्या येणार नाही, त्यांचे करार आपल्याबरोबर होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून या बारक्या गोष्टींचा आपण विचार करणं आणि उत्पन्न वाढीसाठी आपल्या सोलापुरात प्रचंड पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल नाही आहे असं नाही, पण प्रत्येकाने आपली जबाबदारी घेऊन काम करा. प्रशासनाला आम्ही तुमच्याबरोबर 100% तुमच्या पाठीशी उभारू, पण हे पण सांगतो की तुम्ही कामात कुचराई केली तर आम्ही त्याला माफ करणार. आपल्याला बरोबर काम करायचंय, तुमच्या बरोबरीने आम्ही पळू, पण तुम्ही जर आमच्या बरोबरीने काम नाही केलं, कारण आम्हाला जनतेला उत्तर द्यायचंय, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, आम्ही तुमच्याकडनं काम करून घेणार आणि आमची ती जबाबदारी त्या सभागृहातल्या प्रत्येक नगरसेवकाची जबाबदारी. कारण प्रत्येक नगरसेवक
गेल्या 4 वर्षात प्रशासक असल्यामुळे 4 वर्षाचा जो गॅप होता, त्यावेळेसच्या झालेल्या समस्या, त्यावेळेस जो समन्वय राहिला नाही प्रशासक आणि जनतेमध्ये होतोय, तरी आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. कारण 1449 कोटी रुपयाचं बजेट आपल्याला जर पूर्ण करायचं आहे, बापू म्हणले फुगवलेलं बजेट वगैरे, आपण चेतन भाऊ म्हणले की कधीच एवढं मोठं बजेट झालं. अरे आता मोठी स्वप्न आपण बघावं लागतील, कारण आपल्या शहराला पुढे न्यायचं, आपलं टार्गेट मोठं द्यावं लागेल. कारण हे मोठं टार्गेट आपण दिल्याशिवाय आपण त्या टार्गेट पर्यंत पोहोचणार नाही. माझ्या आयुक्त साहेबांना विनंती आहे, आयुक्त साहेब तुम्हाला या उत्पन्न वाढीसाठी त्या सदस्यांची जी काही गरज लागेल, जिथे तुम्हाला आमची आवश्यकता पडेल, मी सभागृहाच्या माध्यमातून सांगतो, आम्ही प्रत्येक गोष्टीबरोबर तुमच्या बरोबर आहोत. कारण आपल्याला हे सोलापूर शहर, मी जे वारंवार सांगतोय की हे आधीचं सोलापूर नाही, याच्यात बदल होतोय. हे सोलापूर मेट्रो सिटीकडे चाललंय. हे मेट्रो सिटीकडे जात असताना आपण जर ह्या सुविधा देण्यात कमी पडलो तर आपल्या एवढे कर्मदरिद्री आपण असतो. हे सगळं भाषण मी ठरवून आलो नाही. मला सगळेजण विचारत होते काय भाषण काय, मी एक शब्दाचाही विचार केला नाही. मी आता जे बोलतोय हे फक्त माझ्या मनापासून बोलतोय, कारण आपल्या सगळ्यांची जी भावना आहे, सगळेजण आपल्या प्रभागातला विषय मांडत होते, पण मी आज शहर म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की आपलं शहर वेगळं होतंय, आपलं शहर बदलतंय आणि या बदलणाऱ्या शहराला आपल्या सगळ्यांच्या हातभाराची गरज आहे. आणि हे सगळेजण आपण सहकार्य करतात एवढी मी अपेक्षा आपल्याकडनं करतो. हे करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपण वारंवार म्हणतो केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, केंद्राकडनं राज्याकडनं कुठलाही निधी आपल्याला कमी पडणार नाही, सगळ्या प्रकारचा निधी येईल, पण आपण आपल्या पायावर उभा राहणं गरजेचं. अमोल बापूंची चर्चा करत असताना अमोल बापू म्हणले की पुणे महापालिकेच्या एकेका नगरसेवकाला किती निधी मिळतो. आज आपण 50 लाखाला आपलं धाकधूक होते की 50 लाख रुपये आपण आणू शकू का प्रत्येक नगरसेवकाला द्यायला. कोट्यावधीचा तर निधी बाकीच्या महापालिकेत तयार होत असेल, आपल्या शहरात का नाही. आणि आपलं हे शहर विकसित करायचं असेल तर आपण आपल्या या शहराने आपल्याला ट्रस्टी म्हणून निवडून दिलंय. म्हणून मी वारंवार सांगतो की आपण, मी या आकड्यांवर बोलणार नाही, हे आकडे पूर्ण करायची जबाबदारी प्रशासनाची आपली, ते आकडे आपण पूर्ण करू. चेतन भाऊ तुम्ही सिनियर आहे, तुम्ही 6 टर्म आहे, तुम्हाला माहिती आहे हे आकडे पूर्ण होतील नाही होतील, पण आपण सगळ्यांनी ठरवू, टार्गेट मोठं बघू की हे पूर्ण करायचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून हे केलं तर या शहराचा विकास होणार आहे. आणि या शहराचा विकास होण्यासाठी मी आपल्या सगळ्यांनाही विनंती करतो आणि गटनेत्यांना पण विनंती करतो की आपण ज्या सूचना उपसूचना ज्या मांडल्या त्या एकत्रितपणे केल्या तर या विकासाच्या दृष्टीने अजून उपयोग होईल आणि येणाऱ्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीची विकासाची कामं करता येतील. म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला जे काम करायचं आहे ते प्रशासन आणि आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. पाण्याची 1400 कोटी रुपयाची योजना येते, आपण सगळ्यांनी अलर्ट राहून त्यावेळेस काम केलं पाहिजे. वर्षानुवर्ष पाण्यासाठी पैसे येतात, ते पैसे कुठे जातात आपण परत सभागृहात विचारतो. पण माझं असं म्हणणं आहे की येणाऱ्या पैशाचा पहिल्या दिवसापासून आपण विचार करू, पैसे नीट वितरित होतात का, नीट का कामाला लागतात का, हे सगळं बघण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की आपल्याला जे लोकांनी मतदान दिलंय, लोकांनी निवडून दिलंय, याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. कारण आज तुम्ही नगरसेवक झाला, तुम्हाला 5 वर्षानंतर कोण विचारणार नाही, पण भारतीय जनता पार्टीची ही जबाबदारी. आज हे बजेट मांडत असताना जे जाहीरनामा भारतीय जनता पार्टीने ठेवला होता त्याच्यातल्या जवळपास 85 ते 90% विषयासाठी आम्ही या बजेटमध्ये तरतुदी केल्या. कारण शेवटी लोकांसमोर जाताना जे जे विषय घेऊन आम्ही गेलो त्या विषयासाठी या बजेटमध्ये तरतूद केली आणि या लोकांच्या जनतेसाठी हे केलेलं बजेट आहे. आपण सगळ्यांनी सकाळपासून सहकार्य केलं, चांगल्या पद्धतीची चर्चा या सभागृहात घडली. येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या सगळ्यांकडनं एक अपेक्षा करतो की आपण सभागृहात काम करत असताना सभागृहाचं पावित्र्य ठेवून आपण विकासाच्या दृष्टीने सगळेजण वाटचाल करू आणि
चांगल्या सोलापूरचं स्वप्न आपण सगळे बघू आणि ह्या 5 वर्षात आपला नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपत असताना आपण सगळ्यांनी काय केलं हे सोलापूरने आपण सांगण्याच्या ऐवजी सोलापूरने सांगावं एवढीच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करतो.